मित्रांनो, जग अवघे देव ही वारकरी संतांची भूमिका आहे. खलविदम ब्रह्म म्हटल्यानंतर प्रत्येक वस्तू, प्रत्येक माणूस, प्रत्येक प्राणी देवस्वरूप आहे. आता हे विश्व देवाने निर्माण केलं का? तर अजिबात नाही. हे विश्व स्वयंभू आहे. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, ब्रह्मदेवाला चॅलेंज करतात की ब्रह्मदेवाने हे जगत निर्माण केलं, परंतु महाराज म्हणतात, तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते, स्वयंभू आयते केले न हो. विधी म्हणजे निर्माण करणारा ब्रह्मदेव. जर ब्रह्मदेवाने आम्हाला तयार केलं नसून आम्हीच ब्रह्मदेवाला तयार केलेलं आहे. आम्ही स्वयंभू आहोत, आयते आहोत, केलेले नाहीत. आम्हाला कोणीही तयार केलेलं नाही. अगदी त्याच पद्धतीने हे जग उत्क्रांत होत गेलेलं आहे आणि यातून ही पृथ्वीवर असणारी सजीव सृष्टी आणि सजीव सृष्टीमध्ये सुद्धा असणारा आधुनिक मानव हे तर पूर्णपणे अनाकलनीय आहे. बायोलॉजीमध्ये आपण फुकापर्यंत अर्थात फर्स्ट युनिव्हर्सल कॉमन ॲन्सेस्टर पर्यंत पोहोचलेलो आहोत. पुढे जाण्या अगोदर सांगतो, आज जर तुकाराम महाराज असते तर त्यांनी याचाच अभ्यास केला असता. त्या काळामध्ये विज्ञान एवढं प्रगत नसतानाही केवळ तर्क, चिंतन, निरीक्षण यावर त्यांनी मांडलेली मते, तत्वज्ञान खूप महत्वाचं आहे. मित्रांनो, या जगामध्ये अर्थात या विश्वामध्ये असंख्य सूर्यमाला आहेत, अनेक ब्रह्मांड आहेत. हे सगळं स्वयंभू आहे आणि हे विश्व म्हणजेच देव ही संतांची भूमिका आहे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. आता या देवाचे प्रतीक माणसाने तयार केली, त्यातूनच निर्गुणाची सगुणाची मांडणी झाली. निर्गुण रूपामध्ये तो देव चराचरामध्ये आहे. रीता नाही ठाव, तो सर्वव्यापी आहे, निर्गुण आहे. मग सगुण कसा? वारकरी संतांना तो सगुण रूपामध्ये फार आवडतो. आता काही लोक जे निर्गुणाला मानणारे आहेत, शब्दज्ञानी लोकांना सगुण स्वरूप मान्य नाही. पण तुकोबाराय त्यांना प्रश्न विचारतात, अवघे ब्रह्मरूप रीता नाही ठाव, प्रतिमा तो देव कैसा नव्हे. अर्थात तुम्ही म्हणता अवघ ब्रह्मरूप आहे, ब्रह्मा वाचून कोणतीही जागा शिल्लक नाही, मग तो ब्रह्मरूप देव मूर्तीमध्ये कसा नाही? हा साधा सोपा प्रश्न तुकाराम महाराजांनी विचारलेला आहे. तो निर्गुण आहे तर सगुण आहे असा हा देव म्हणजे या विश्वाचं, या विश्वातील ऊर्जेचं प्रतीक. आता खरंच त्या देवाला आकार आहे का? तर अजिबात नाही. तो कळणं, त्याचं असणं किंवा त्याचं नसणं हे माणसाच्या बुद्धीच्या पलीकडचं आहे. तो आतापर्यंत कोणाला दिसला आहे का? तर अजिबात नाही. संत त्याला पाहतात ते गुणांनी, अर्थात सद्गुणांनी. उदाहरण द्यायचं म्हटलं तर तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. सज्जन माणसामध्ये तो आहे आणि तुम्ही ज्या तीर्थाला त्याला सापडत सापडत त्या तीर्थाच्या ठिकाणी जाता, तिथं मात्र तो मिळत नाही. सर्व व्यापक या दृष्टीने तो सगळीकडे आहे, तीर्थामध्येही आहे. परंतु त्याचं अस्तित्व जर सापडायचं असेल तर तुकाराम महाराज म्हणतात तो रोकडा. रोकडा लक्षात ठेवा, अस्तित्व सगळीकडे आहे, परंतु रोकडा म्हणजे नगद स्वरूपामध्ये, रोख स्वरूपामध्ये तो कुठं आहे? सद्गुणामध्ये आहे, सज्जन माणसामध्ये आहे. अर्थात तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा. म्हणजे ज्याच्या हृदयामध्ये मानवता आहे, दया आहे, प्रेम आहे, करुणा आहे आणि याचा संगम म्हणजेच भक्ती होय. मित्रांनो, संतांची भक्ती ही निष्काम भक्ती आहे, ज्यामध्ये भीती नाही, ज्यामध्ये द्वेष नाही, विषमता नाही, अहंकार नाही. अर्थात संत सर्वोच्च मानवी मूल्यांना देव मानतात आणि त्या मूल्यांचं प्रतीक म्हणजेच तो पांडुरंग. म्हणूनच त्याला सगळे पूजतात. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन, ख्रिश्चन, पृथ्वी तलावरचा प्रत्येक माणूस
त्या पांडुरंगाला पूजतो. तो पांडुरंग कसा आहे? लढीवाळ आहे, करुणेचा सागर आहे, कोमल हृदय पांडुरंगा माऊलीहुनी मायाळ आहे, प्रेमाचा कल्लोळ आहे, असा आहे, पाण्याहून सुद्धा पातळ आहे. पण सध्या एक विचित्र वर्ग तयार झालेला आहे. तो पूर्वी सुद्धा होता, पण सध्या त्यांची संख्या वाढलेली आहे. तुकाराम महाराजांचे सिद्धांत त्यांना देवविरोधी वाटतात, धर्मविरोधी वाटतात, पण डायरेक्ट तुकाराम महाराजांचं नाव घेण्याची हिंमत नाही. त्यामुळे ते लगेच समोरच्याला ते देवविरोधी ठरवतात, धर्मविरोधी ठरवतात. पण मुळात जो कोणाला भेटलाच नाही, जो कोणाला दिसलाच नाही, जो स्वयंभू आहे, त्याने कोणालाही निर्माण केलेलं नाही, आणि जो स्वतःही निर्माण झालेला नाही, ज्याला मध्यस्थी नाही, त्यानेही कोणाला मध्यस्थी नेमलेलं नाही, ना त्याचा कोणी एजंट आहे, ना त्याचा कोणी देवदूत आहे, पण त्याचा दलाल बनून लोकांना लुटणारी फार मोठी टोळी या पृथ्वी तलावर निर्माण झालेली आहे. ती मात्र त्याने बनवलेल्या नियमाच्या विरुद्ध वागत आहे. हे विश्व अर्थात तो देवच एवढा अफाट आहे. या अनंत विश्वापुढे आपली पृथ्वी एक धुळीचा कण सुद्धा नाही, आणि या धुळीच्या कणामध्ये अब्जावधी प्राणी आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत. म्हणजे या अनंत विश्वापुढे आपली पृथ्वी म्हणजे एक धुळीचा कण, आणि या धुळीच्या कणावर अब्जावधी प्राणी, अब्जावधी झाडे, अब्जावधी पशु पक्षी, आणि या अब्जावधी माणसामध्ये अगदी एक क्षुल्लक असणारा एक सर्वसाधारण माणूस तो असं वागतो की जणू काय देवानेच त्याचा सगळा, देवाचा सगळा ठेका त्यालाच दिलेला आहे. त्याने कधी म्हटलं का की मला माना किंवा नका मानू? भगतसिंह, लक्षात ठेवा, भगतसिंह, शहीद भगतसिंह, क्रांतिसिंह नाना पाटील असे कितीतरी विभूती होऊन गेले जे नास्तिक होते, आणि आसाराम बापू सारखे, राम रहीम सारखे कितीतरी आस्तिक होऊन गेले जे पाखंडी होते. लक्षात ठेवा, कोण आस्तिक कोण नास्तिक यावरून त्याचं देवत्व सिद्ध होत नाही. त्यामुळे वारकरी संत कधी या आस्तिक नास्तिक भानगडीमध्ये पडले नाहीत, कारण वारकरी संत हे ना आस्तिक होते ना नास्तिक होते, तर वारकरी संत हे वास्तविक होते. आणि तू कोण, कुठला क्षुल्लक माणूस, तुझी अवकात काय, तुझी लायकी काय, तुझी योग्यता काय, तुझं अस्तित्व काय, या अनंत विश्वामध्ये तुझं अस्तित्व अगदी 0.00 पॉइंट, अगदी या विश्वातले सगळे झिरो लावावे लागतील, आणि त्याच्यानंतर तुझं अस्तित्व कुठंतरी नगण्य अस्तित्व असणारा माणूस तू देवाचा एजंट बनलेला आहे, स्वयंघोषित. तुला देवाने एजंट नेमलेलं नाही, देवाने तुझ्या कानामध्ये येऊन सांगितलेलं नाही, तरी सुद्धा तू देवाचा एजंट बनलेला आहेस. तुला तो अधिकार नसताना सुद्धा, दुसऱ्याला कोण आस्तिक कोण नास्तिक ठरवण्याचा तुला अधिकार नसताना सुद्धा तू बनलेला दलाल आहेस, दलाल, लक्षात ठेव. परंतु तुझ्या दलालीला सुद्धा किंमत नाही. जे बाजारामध्ये दलाल असतात त्यांना किंमत असते, कारण ते देवाणघेवाण या व्यवहारामध्ये प्रत्यक्ष सामील असतात. तसा तू त्या व्यवहारामध्ये सुद्धा सामील नाहीस, म्हणजे तुझी अवस्था अगदी पार मनोरुग्णासारखी आहे, आणि या मनोरुग्ण अवस्थेमधून तू बाहेर ये. त्यासाठी आजचा हा व्हिडिओ. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम.